नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता या योजनेत थेट शेतकऱ्यांचा सहभाग वाढणार असून 5 प्रगतशील शेतकऱ्यांची समितीमध्ये निवड होणार आहे. ही निवड नक्की कोण करणार आणि रस्ते कामात लोकप्रतिनिधींची काय भूमिका असेल, संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर व्हिडिओ सुरू करूया. बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबवण्याकरता सूचना निर्गमित करण्याबाबत असा महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग यांचा 7 जानेवारी 2026 चा GR आहे. प्रस्तावना बघूया याची काय. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही शेत रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे. या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि क्षेत्रीय स्तरावरील कामकाजात लोकप्रतिनिधींचा सहभाग व प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. तर अशा प्रकारे शासन निर्णय काय आपण आता बघूया. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये सह-अध्यक्ष यांची निवड. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या कामकाजात मदतीसाठी 1 सह-अध्यक्ष असतील. या सह-अध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार माननीय मंत्री महसूल यांना असेल. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये 5 प्रगतशील शेतकरी निवडण्याची पद्धत. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सदस्य सचिव, उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्रगतशील शेतकऱ्यांची नावे मागून घ्यावीत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त केलेल्या यादीमधून योग्य प्रगतशील शेतकऱ्यांची निवड विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने करावी. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने निवडलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या नावांची यादी जिल्हाधिकारी यांना पाठवावी. जिल्हाधिकारी यांनी सदर यादीस अंतिम मंजुरी देण्यात यावी. तिसरा मुद्दा आहे विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीस मान्यता देण्याचे अधिकार. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीस मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतील. जिल्हाधिकारी यांनी सदर समिती गठीत करण्याचे आदेश निर्गमित करावे. तसेच एका विधानसभा क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त उपविभागीय अधिकारी असतील तर त्यांचा कार्यक्षेत्राचा विचार करून विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सदस्य सचिव नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी यांनी अंतिम निर्णय घ्यावा. जिल्हास्तरीय समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश असावा. मान्य पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व मान्य विधान परिषद सदस्य यांचा सदस्य म्हणून समावेश राहील. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताची योजना बनणार आहे. प्रगतशील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र येऊन तुमच्या गावात शेतात चांगले रस्ते देणार आहेत. तुमच्या गावात शेतात रस्त्यांची गरज आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मताने आम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवायला मदत होईल. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासासाठी जय जवान जय किसान. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.